अमृतसरची ही काही दृश्य आपण पाहतोय। सध्या मोठं नुकसान भारताच्या जम्मू काश्मीर या परिसरामध्ये झालेलं आहे। तर नागरी वस्त्यांमध्ये पाकनं हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे इथे हे मोठं नुकसान घरांचं झालेलं आपण पाहू शकतोय। किती मोठमोठे या ठिकाणी स्लॅब पडलेले आहेत, कुठे पत्रे पडलेले आहेत। नागरिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। गोळीबारामध्ये या पाण्याच्या टाक्यांना सुद्धा इथे नुकसान झाल्याचं आपण पाहू शकतोय। ही घरं आहेत नागरिकांची आणि या घरांना पाकिस्तानच्या सैन्यानं लक्ष केल्याचं दिसतं आहे। तर आपण पाहतोय पाण्याच्या टाकीलाही गोळी लागलेली आहे। काल सुद्धा उरी, पूंछ यासह इतर काही भागांमध्ये, सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्ताननं गोळीबाराचा प्रयत्न केला होता आणि अशा प्रकारे नागरी वस्त्यांमध्ये सुद्धा गोळीबार करण्यात आला होता आणि एकूणच इथे स्फोट करण्यात आले होते। काही हल्ला झालेला होता। ड्रोन हल्ल्यामध्ये हे सगळं नुकसान झालेलं आहे। ड्रोन हल्ल्यामध्ये काही अवशेष जे आहे ते इकडे तिकडे पसरल्याच्या यामुळे इथे अशा प्रकारे नागरी वस्त्यांचं नुकसान झालेलं आहे, वस्तूंचं नुकसान झालेलं आहे। काही वाहनांच्या काचा फुटलेल्या आहेत, त्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत। सध्याची दृश्य आपण पंजाबमधली पाहतोय। तर अमृतसरमधली ही दृश्य आहेत। अमृतसरमध्ये सुद्धा अशाच प्रकारे घरांचं नुकसान, नागरी वस्त्यांना इथे लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सैन्याकडून होतोय।